नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या YouTube प्लॅटफॉर्मवर विनीत ट्युटोरियल्स। तर बाळांनो, आली रे आली ही संधी आली का एक खूप मोठा मन आहे बेटा का जेव्हा आपलं देवाकडे जाण्याचा वेळ येतो तर म्हातारपणात आपण काहीतरी चांगले कर्म करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला स्वर्ग भेटेल। तसंच बेटा तुम्ही आलेले आहात सेकंड तुमच्या लास्ट सेमेस्टर मध्ये आणि त्या सेकंड म्हणजे तुमच्या फायनल इयरच्या 6व्या सेमेस्टरवर। बाळांनो, किती पण पाप केले असेल डिप्लोमाच्या 5 सेमेस्टर पर्यंत तर ही एक सगळ्यात इम्पॉर्टंट सेमेस्टर आहे, कारण की या सेमेस्टरच्या भरोश्यावर तुमचं ऍडमिशन होणार आहे तुमच्या पुढच्या जर्नीला, जे की तुमची इंजिनिअरिंग आहे। तर बेटा माझं नाव आहे तौसिफ तगाले आणि मी इथं तुम्हाला सांगणार आहे तुमच्या या 6व्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सेमेस्टर मध्ये, कारण की तुम्ही किती काही पाप केले असेल तर आता ही वेळ आहे का पाप धुवून घ्या बेटा। ही वेळ आली आता जोरात अभ्यास करा। सुरुवात पासून कसा अभ्यास करायचा, सब्जेक्ट कसा प्रिपेअर करायचा, तर बेटा मी आलो आहे इथं इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स, जो की खूपच एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तुमच्या 6व्या सेमेस्टर मध्ये। या सब्जेक्टची प्रिपरेशन कशी करायची, हा सब्जेक्ट MSBT ने तुम्हाला का बरं दिलेला आहे, मग आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बेटा हा सब्जेक्ट जेव्हा तुम्ही प्रिपेअर करतात तर याला कसं प्रिपेअर करायचं आणि हा सब्जेक्ट तुम्हाला का बरं दिलेला आहे, कोणत्या चॅप्टरचं किती प्रिपरेशन करायचं, कोणतं चॅप्टर जास्त इम्पॉर्टंट असते, या सगळ्या गोष्टीचे उत्तर मी इथं तुम्हाला देणार आहे। तर बाळांनो, जर तुम्हाला याच पद्धतीनं जर आमच्याकडून जर शिकून घ्यायचं असेल तर नक्की पटकन जाऊन विनीत ट्युटोरियलचा ऍप डाउनलोड करा। या विनीत ट्युटोरियलच्या ऍपवर बेटा तुमचे जे 6व्या सेमेस्टरचे सगळे सब्जेक्ट आहे, सगळेच्या सगळे सब्जेक्ट एकदम कमी किमतीत तुम्हाला एक आमच्या प्लॅटफॉर्मवर भेटून जाईल। तिथं तुम्ही जे सब्जेक्ट शिकताय तुमच्या MSBTच्या लेटेस्ट सिलेबस दॅट इज के स्कीम साठी, कारण की तुम्ही ही पहिली बॅच आहे बेटा जे के स्कीमच्या सिलेबस मध्ये डिप्लोमाचे हे सब्जेक्ट शिकताय। तर बेटा तुमचं नवीन सिलेबस मध्ये काय काय बदल झालेला आहे तर आम्ही नवीन सिलेबस नुसार सगळे सब्जेक्ट रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप वर देतो बेटा, ज्याचं तुम्हाला जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। त्याच्यानंतर बेटा आम्ही इथं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट एकदम डिटेल मध्ये सिलेबस कव्हर करून देतो थ्रू रेकॉर्डेड लेक्चर्स, जेणेकरून बेटा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकतात। तर बेटा फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स नाही, अख्ख्या महाराष्ट्रात MSBT च्या जेवढे पण विद्यार्थी आहे जवळपास 1.5 लाख ते बेटा विद्यार्थी आमचे नोट्स यूज करतात बेटा। विनीत ट्युटोरियल वर तुम्हाला सगळे रिटर्न नोट्स जे तुम्ही आरामात कोणत्याही दुकानात जाऊन प्रिंट काढू शकता अशा PDF फॉर्मॅट मध्ये आम्ही नोट्स देतो बेटा। पण असंच नाही बेटा का तुम्हाला सोडून देतो सिलेबस कंप्लीट करून, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरची रिव्हिजन लेक्चर सिरीज देतो बेटा, त्याच्यानंतर नोट्स प्रोव्हाइड करतो। मग त्याच्यानंतर बेटा जर तुमचा सब्जेक्ट फॉर्म्युला बेसिस असेल, जसं की तुमचं मशीन डिझाइन, तर त्या मशीन डिझाइन किंवा जेही तुमचे फॉर्म्युले टाइप सब्जेक्ट आहे त्याचे फॉर्म्युलेचे नोट्स प्रोव्हाइड केले जातात, तुमचे जुने पेपर त्यांचे सोल्युशन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक। वाटल्यास 5व्या सेमेस्टर मध्ये मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट शिकवला होता, ज्याचं YouTube वर तुम्ही आमच्या विनीत ट्युटोरियल ऍप वर कधी पण जाऊन तो YouTube वर तो व्हिडिओ बघून घ्या बेटा। जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले होते ऍज इट इज तुम्ही तुमच्या मित्रांना विचारून घ्या, ऍज इट इज पेपर मध्ये आलेले होते। आणि जर तुम्हाला या सेमेस्टर मध्ये अशा जोरात जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर नक्की आमचा ऍप तुम्ही डाउनलोड करा। आणि आता बेटा हा जो सब्जेक्ट आहे दॅट इज IHP इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स। तर हा सब्जेक्ट म्हणजे काय आहे तर इतकं सोपं आहे रे बाबा। यात एक वर्ड आहे बेटा हायड्रॉलिक्स। तर हायड्रॉलिक्स म्हणजे काय बेटा, तर हायड्रॉलिक्स म्हणजे लिक्विड अंडर प्रेशर, हायड्रॉलिक्स म्हणजे लिक्विड, आणि न्यूमैटिक्स म्हणजे कॉम्प्रेस्ड एयर है ना। तो जैसे कि अब ये मैंने 2 वर्ड तो बोल दिए,
जसंच मी दोन शब्द हे वापरले बेटा, खूप सारे असे विद्यार्थी असन का सर हे काही सांगायची गरज आहे का हो, आम्ही आता 6व्या सेमेस्टरला आलो आहे, न्यूमॅटिक्स म्हणजे कॉम्प्रेस्ड एअर असते, हायड्रॉलिक्स म्हणजे कॉम्प्रेस्ड लिक्विड असते, पण सर याला वापरतात का बरं? तर म्हणतात ना, भारतात एक खूप मोठं मन आहे का जेवढे लोक एखाद्या सेलिब्रिटीला पाहायला जात नाही तेवढे लोक एखाद्या ठिकाणी जर जेसीबी न गड्डा होत असेल तर तिथं जातात. तर मला एक गोष्ट सांगा रे सांगा बेटा, जेसीबी मध्ये जे एवढं फोर्स लागते ते कसं काय लागते रे बाबा? एवढं बेटा, एवढं खोल गड्डा तो करून घेतो. कोणतंही काम जेसीबीला दिलं, रोडचं सांगा, बिल्डिंगचं सांगा, कन्स्ट्रक्शन साईटचं सांगा, तर एवढं फोर्स लागतो कसं? तर बेटा नुसतं फक्त एका गोष्टीमुळं, दॅट इज फ्लुइड अंडर प्रेशर. एकदम लिक्विड एकदम जोरात प्रेशरनं जातो बेटा, आणि त्या जोरात जे प्रेशर क्रिएट होते त्या प्रेशरनं बेटा ते कोणतीही जे वेट असते त्याला लिफ्ट करतो आणि जास्त फोर्स अप्लाइड करतो. तर बेटा इथं वापरतात लिक्विड अंडर प्रेशर, म्हणजे ही आहे बेटा तुझी हायड्रॉलिक सिस्टीम. ओके. आणि बेटा जर कॉम्प्रेस्ड लिक्विड म्हणजे या सब्जेक्ट मध्ये नेमकं तुम्हाला शिकायचं काय आहे का बाबा, जरी एखादं जर असं कंपोनंट असेल जसं का फोटा जेसीबी मध्ये जेवढे पण हे फोर्स अप्लाय होतात बघा, इथं तुम्हाला हे पिस्टन अरेंजमेंट दिसलं असेल, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट, तर यात बेटा कॉम्प्रेस्ड लिक्विड हायड्रॉलिक सिस्टीम आहे हे. मग असे हायड्रॉलिक सिस्टीम खूप अशा प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मध्ये विचारले असतात, म्हणून तुम्हाला हा सब्जेक्ट दिला आहे इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक्स. आणि बेटा त्याच्यानंतर मला सांगा, जेव्हा तुम्ही गाडीचे टायर चेंज करायला जातात तर स्पेशली कार आणि ट्रकला असं लिफ्ट करतात, आणि कार आणि ट्रकचं काही वजन कमी असतो का बेटा? नाही सर, कार आणि ट्रकचं वजन तर खूप जास्त असतो. मग इतकं जास्त वजन कसं काय कोणी उचलेल? तर नक्की फ्लुइड अंडर प्रेशर कॉम्प्रेस्ड लिक्विड, त्यात तेवढी ताकद आहे बेटा का तो त्या वजनाला काय करतो? लिफ्ट करतो. तर हे पण काय झाली? एक तुमची हायड्रॉलिक सिस्टीम झाली. आणि प्लीज हा व्हिडिओ एंड तक बघा बेटा, तुम्हाला पूर्ण सिलेबस काय आहे एक अशी डायग्राम सांगेल का तुम्ही कोणतंही चॅप्टर करा त्यात ही डायग्राम अप्लायच होईल. म्हणजे तुम्ही फक्त हा एक व्हिडिओ बघा फक्त माझं, या एक व्हिडिओच्या एंड मध्ये ना बाळांनो तुम्हाला एक एक कंपोनंट अशा पद्धतीनं समजेल का तुम्हाला समजून जाईल का हा जो सिलेबस आहे इंडस्ट्रियल हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्सचा असाच नेमकं का दिलेला आहे याचं तुम्हाला समजून राहिले बाबांनो. काहीच घाबरू नका, फक्त एंड मध्ये माझा व्हिडिओ बघा. ओके, एंड पर्यंत व्हिडिओ बघा बेटा. आता त्याच्यानंतर आता बेटा मला एक सांगा, मागच्या सेमेस्टर मध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मी स्वतः शिकवलेलं आहे. मला सांगा तिथे एक कंपोनंट शिकलाय तुम्ही, हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम. मी सांगितलं होतं का सायकल मध्ये किंवा तुमच्या बाइक्स मध्ये आपण ब्रेक अप्लाय करतो आहे ना, तिथं टायर छोटे आहे, आपण आपल्या हाताने फोर्स अप्लाय करतो, तो फोर्स सफिशियंट आहे, तुमच्या टायरला थांबवून देईल. पण ट्रक किंवा कार मध्ये टायर एवढे मोठे आहे, मोशन एवढं जास्त आहे, तुमची जे फोर्स अप्लाय करण्याची क्षमता आहे ती क्षमता, जे फोर्स अप्लाय करण्याची ताकद आहे त्या फोर्सनं काही ते ट्रकचं टायर किंवा कारचं टायर थांबेल का रे? नाही सर, कसं काय थांबेल? मग बेटा तिथं फोर्स वाढवायचा आहे. मग तिथं फोर्स वाढवण्यासाठी हा इव्हन पेपर मध्ये पण विचारला होता, हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम आपण बघितलं होतं. तर हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम, एक गोष्ट ऐका, तिथं वर्ड आला हायड्रॉलिक आणि हायड्रॉलिक आलं बेटा, तर एक शब्द नेहमी लक्षात ठेवा, कॉम्प्रेस्ड लिक्विड. कॉम्प्रेस्ड लिक्विड म्हणजे लिक्विडचं प्रेशर वाढवा आणि या हाय प्रेशर लिक्विडनं कोणतीही गोष्ट तुम्ही लिफ्ट करू शकता. तर सिंपल लॉजिक आहे, आपण जे फोर्स लावतो त्या फोर्सनं ब्रेक अप्लाय करणं शक्य नाही आहे. मग हा फोर्स वाढवायचा कसा? तर हा फोर्स वाढवा युजिंग हायड्रॉलिक सिस्टीम. म्हणजे हायड्रॉलिक सिस्टीम इज यूज टू इन्क्रीज द फोर्स. फक्त जर फोर्स वाढवायचा असेल तर हायड्रॉलिक सिस्टीम आपण यूज करतो. तर बेटा आता जेव्हा तुम्ही हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम शिकले होते तर मला सांगा बरं कोणते कंपोनंट होते? एक गोष्ट सांगतो बेटा, हायड्रॉलिक सिस्टीम वर्ड आलं ते ब्रेक असो, ते जेसीबी असो, एक्सकॅव्हेटर असो, कोणताही हायड्रॉलिक कंपोनंट असो, प्रत्येक याच्यात एकच लॉजिक असतो बेटा. आणि हे जे मी डायग्राम आता काढून देतोय ना, कधीच विसरू नका, जेणेकरून तुम्ही सिलेबस समजून घेसाल. नाही तर हे तर बेटा तुमच्या MSBTच्या वेबसाईटवर गेले, कोणता चॅप्टर किती मार्काला हे तर कोणी पण सांगू शकते, पण याची आयडिया नेमके हे चॅप्टर्स का बरं दिलेले आहे
हे तुम्ही इथं माझ्याकडून समजून घ्या बेटा. आता बघा, कोणतं पण मी सांगतो बेटा आणि ही डायग्राम विसरायचीच नाही, कारण की ही डायग्राम जर डोक्यात ठेवली ना बेटा तर आपल्याला समजत राहते का हे नेमके चॅप्टर्स आपल्याला का बरं दिले आहे. तर लक्षात ठेवा बेटा, कोणता पण हायड्रॉलिक सिस्टीम असू दे बेटा, त्यात काय असेल तर सगळ्यात पहिले हायड्रॉलिक मध्ये आपल्याला लिक्विड पाहिजे, तर लिक्विड स्टोअर करायला लागेल, तर सगळ्यात पहिले राहते एक स्टोरेज टँक. आता या स्टोरेज टँक मध्ये तुमचं ते लिक्विड आहे, जे काही ऑइल असेल, कोणतंही ऑइल असू शकते, ते ऑइल इथं स्टोअर्ड असते. आता बेटा त्या ऑइल मध्ये काही इम्प्युरिटी असू शकता, तर बेटा जसं आपण घरी पाण्याला शुद्ध करण्यासाठी फिल्टर वापरतो तसं एक इथं फिल्टर वापरतात. ओके, फिल्टरचं नोटेशन वेगळं असू शकतो, मी नोटेशनवर जास्त कॉन्सन्ट्रेट करत नाहीये, पहिलेच सांगतो. हा चला, आता त्याच्यानंतर फिल्टरच्या नंतर मग काय, तर लक्षात ठेवा ऑइलचं काय वाढल्यानं तो जास्त वजन लावतो, तर बेटा आपल्या प्रत्येकाच्या घरी पंप लावलेला आहे ना. का बरं लावलाय पंप, सांगा रे बाबा मला. तर सर आपल्या घरी सर पाणी वरती कसं चढेल ऑटोमॅटिकली, तर सर पंप लावल्यानं प्रेशर वाढते. तर लक्षात ठेवा बेटा, पूर्ण हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये प्रेशर वाढवायचं आहे, तर इथं वापरा तुम्ही पंप. हे झालं बाबा तुझं पंप. हा काय झाला तुझा फिल्टर. हे काय झालं रे बाबा, सर हे झालं आपलं स्टोरेज टँक. आता मला सांग बेटा, पंप काय करेल, प्रेशर वाढवून देईल. आता जो हा प्रेशर आहे ते एखाद्या ऍक्च्युएटर मध्ये पाठवा, आणि याच्यानंतर ऍक्च्युअली एक असते कंट्रोल वॉल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, दॅट इज कंट्रोल वॉल. आणि कंट्रोल वॉल म्हणजे काय, तर बेटा एकदम सिंपल लॉजिक सांगतो, कधीच तुमच्यापैकी कोणताच विद्यार्थी जीवनभर नाही विसरणार. मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या घरी वॉशरूम मध्ये, बाथरूम मध्ये नळ लावलेले आहे. बेटा नळ आपण का बरं लावतो, तर सर काही विचारता का हो, नळ आपण याच्यासाठी लावतो का जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा नळ उघडा, पाणी घेऊन घ्या, आणि जेव्हा नाही पाहिजे तर नळाला बंद करून द्या. एक्झॅक्टली बेटा इथं पण हा जो कॉम्प्रेस्ड लिक्विड आहे हा तुमच्या इथं स्टोअर्ड आहे. जेव्हा तुम्हाला हा कॉम्प्रेस लिक्विड पाहिजे तर हे वॉल ओपन करा, हे कॉम्प्रेस लिक्विड त्या ऍक्च्युएटरवर ऍक्ट होईल, आणि त्याच्यानंतर जर नाही पाहिजे तर या नळाला बंद करून द्या. तर नेहमी असं लक्षात ठेवा, हे कंट्रोल वॉल म्हणजे काहीच नाही तर एक नळ आहे. जसं आपल्या बाथरूम मध्ये नळ असतो तसा एक नळ आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तो कॉम्प्रेस लिक्विड प्रोव्हाइड करेल, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा नाही प्रोव्हाइड करणार. आता त्याच्यानंतर कॉम्प्रेस लिक्विड कुठं जाईल, तर बघा हे जेसीबी मध्ये आपल्याला एक नंबर समजेल बेटा. इथं पंप लावला असेल, प्रेशर वाढेल, पण हा जो भाग आहे हा भाग रोटेट करून एक्झॅक्टली तिथं फोर्स अप्लाय करतो. पण नेमकं जिथं फोर्स अप्लाय करायचा आहे त्या पार्टला म्हणतात ऍक्च्युएटर. त्या पार्टला काय म्हणतात, ऍक्च्युएटर. तर बेटा तू कोणता पण हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक सिस्टीम बघ, कोणत्याही हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये काय काय असते, तर एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट पंप जो की प्रेशर वाढवते, एक कंट्रोल वॉल का जे ओपन होते आणि क्लोज होते. ओपन झालं तर तुमचं ते कॉम्प्रेस लिक्विड फ्लो होईल, आणि जर क्लोज झालं तर कॉम्प्रेस लिक्विड फ्लो नाही होणार. म्हणजे एखादा माणूस जेव्हा जेसीबी चालवतो तर तो नेमकं करतो काय बेटा, तर तो या कंट्रोल वॉलला ऑपरेट करतो. त्यानं बटन दाबलं का कॉम्प्रेस लिक्विड मस्त हाय प्रेशर मध्ये जाते आणि त्या ऍक्च्युएटरवर ऍक्ट करून तिथं फोर्स लावते, आणि त्या फोर्स लावल्यानं तुम्ही जेसीबीचे जे काही कामं आहे, तुम्हाला खड्डा करायचं असेल, एखादी वस्तू लिफ्ट करायची असेल, ते करू शकतात. तर बेटा कोणतंही चॅप्टर उघडून घे हायड्रॉलिक्सचा. आता फक्त डिफरन्स काय आहे, जसं हायड्रॉलिक्स मध्ये लिक्विड असते तसंच न्यूमॅटिक मध्ये काय असते, सर एअर असते. तर बेटा जेव्हा एअर येऊन जाईल तर या पंपला तुम्ही कॉम्प्रेसर म्हणा. म्हणजे पूर्ण काही सेम आहे, फक्त हायड्रॉलिक मध्ये पंप तर न्यूमॅटिक मध्ये कॉम्प्रेसर. आणि हाच तुझा चॅप्टर आहे बेटा. आणि आता तुम्हाला असं येईल मनात का सर हायड्रॉलिकचे मस्त प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगितले तुम्ही, सर न्यूमॅटिकचे सांगितलेच नाही. तर बाबा मस्त तू हे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बसेस मध्ये आज नाही का आपले जे आपण म्हणतो ना लाल डब्बा, आता लाल डब्बा नाही, इलेक्ट्रिक व्हेकल आले आहे. ग्रीन व्हेकल आपल्या MSRTC ने लॉन्च केलंय. तिथं तुम्ही बघितले असेल, तिथं ऑटोमॅटिक डोअर असतो का नाही, असतो सर. आणि बेटा जेव्हा तो बटन दाबतो तर असं तुम्हाला हवेचा आवाज येतो का नाही कॉम्प्रेस्ड एअरचा, हो सर. तर हे जे ऑटोमॅटिकली डोअर जे ओपन होते आणि क्लोज होते ना बेटा, हे होते न्यूमॅटिक सिस्टीम मुळे. तर हे जे ओपनिंग आणि डोअरिंग जे क्लोज होते ना एखाद्या आपल्या हे बसेसचं, हे बेटा न्यूमॅटिक सिस्टीम असते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. आता तुमचं सिलेबस
आता बघा तुमचं सिलेबस तुम्ही स्वतः समजून गेले का सर सगळ्यात पहिले आपल्याला काय करतील, तर सगळ्यात पहिले हायड्रॉलिक सिस्टीम म्हणजे काय होते आणि न्यूमॅटिक सिस्टीम म्हणजे काय होते हे आपण शिकूया. मग त्याच्यानंतर त्याचे सिम्बॉल शिकूया चॅप्टर मध्ये. जसं पंप कसं दाखवायचा है ना, पंप कसं दाखवायचा, कंट्रोल वॉल कशी दाखवायची, ऍक्च्युएटर कसं दाखवायचं. तर पहिलं चॅप्टर तसं पण बेटा तुम्ही 6व्या सेमिस्टर मध्ये आहे. कोणतंही सिलेबस नेमकं चालू कुठून होते, तर सर इंट्रोडक्शन पासून. तर बेटा पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला या सब्जेक्ट बद्दल इंट्रोडक्शन शिकायचं आहे. बेसिक ऑलरेडी जर तुम्ही विचार केला तर हे तर चॅप्टर मी आताच तुम्हाला आयडिया देऊन दिली, कारण की कोणत्याही हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये सेमच कंपोनंट असतात. ठीक आहे बेटा, तर हे झालं. इथं या चॅप्टर मध्ये तुम्हाला हायड्रॉलिक सिस्टीम काय ते ऑलरेडी आपण शिकलोय. हा चॅप्टर तुमच्या पूर्ण सिलेबस मध्ये सगळ्यात लिस्ट मार्काचा आहे. आणि मी सुरुवातीला एक तुम्हाला प्रॉमिस केलं होतं बाबांनो का मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवून देईल. आणि बेटा ही स्ट्रॅटेजी तर खूप जणांना माहिती सुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नाही ते लक्षात ठेवा बेटा. जेव्हा केव्हा तुम्ही नाही का प्रिपरेशन चालू करतात तर सुरुवातीचे 2 चॅप्टर कोणत्याही सब्जेक्टचे एकदम चांगल्यानं करून ठेवत जावा. कारण की हे सब्जेक्ट बेटा तुम्हाला तुमच्या सेशनल एक्झाम मध्ये असतात आणि हेच म्हणजे युनिट टेस्ट मध्ये असतात आणि हेच चॅप्टर तुमच्या फायनल एक्झाम मध्ये असतात. म्हणजे याचे तुम्ही 10 आणि 18 मार्क कधीच काउंट करू नका. हे असं समजा का जेवढे मार्क दिले त्याच्यापेक्षा दुप्पट. कारण की कोणत्याही कॉलेजमध्ये जर युनिट टेस्ट झाली तर 2 चॅप्टर येणारच आहे. म्हणून हे 2 चॅप्टर इतक्या छान पद्धतीनं करून ठेवा. कारण की हा जेव्हा तुम्ही 2 चॅप्टर चांगल्यानं करून ठेवसाल त्याचा फायदा युनिट टेस्ट मध्ये होईल, त्याचा फायदा तुमच्या फायनल एक्झाम मध्ये होईल. आणि मी सुरुवातीलाच तर सांगितलं का कितीही पाप केले असन तर ही वेळ आली आहे पाप धुण्याची. तर बेटा आता तुम्ही दर सेमेस्टरला विचार करतात का सुरुवात पासून अभ्यास करू, कधीच केलेला नाही, पण या सेमेस्टरला करा रे बाबांनो, या सेमेस्टरला करा. आणि नक्की विनीत ट्युटोरियलचा ऍप डाउनलोड करा बेटा, कारण की तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्याची गॅरंटी आम्ही देतो. मी तो उभा आहे, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम चांगल्याने शिकवेल बेटा, काहीच घाबरू नका. आणि स्ट्रॅटेजी एकच राहील. आता बघा आपल्या हायड्रॉलिक मध्ये मेन कंपोनंट कोणता होता सर, पंप. तर बेटा कोणते कोणते पंप असतात, कोणते कोणते कॉम्प्रेसर असतात, कोणते कोणते ऍक्च्युएटर्स असतात, हे तुझं आहे बेटा दुसरा चॅप्टर. सगळ्यात हायएस्ट वेटेड चॅप्टर 18 मार्काचा चॅप्टर आहे. आणि तौसिफ सरची स्ट्रॅटेजी हीच आहे बाळा का सगळ्यात चांगल्याने तुला कोणता चॅप्टर करायचा असेल तर हा सेकंड चॅप्टर कर. ओके, याला तू जास्त वेळ देऊ नको. पहिल्या चॅप्टरला लवकर लवकर पटपट आटपून घे, हार्डली 2-3 दिवसात. पण तुला जर सगळ्यात चांगल्यानं चॅप्टर प्रिपेअर करायचा आहे तर हा सेकंड चॅप्टर प्रिपेअर कर बेटा. 18 मार्काचा आहे, युनिट टेस्टला येणार आणि तुझ्या फायनल एक्झामला. आणि जे कंपोनंट सांगितले होते तेच तुझे 5 चॅप्टर आहे. पहिले इंट्रोडक्शन, मग पंप, मग कंट्रोल वॉल. सर आताच तर सांगितलं तुम्ही. हो बेटा. तिसरं कोणतं, तर सर ऍडव्हान्स कंपोनंट म्हणजे तुमचं जे काही तुमचे हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये काही एक्स्ट्रा कंपोनंट्स असतील ते तुम्हाला शिकायचे आहे. कारण की फक्त एवढे हे तर मेन कंपोनंट झाले, पण काही ऍक्सेसरीज पण असतात त्याचं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. जसं आपण नवीन बाईक घ्यायला जातो तर बाईक मध्ये इंजिन तर राहीलच, पण बाकीचे पण पार्ट्स राहतात का नाही. हो सर, कारण की त्याचं परफॉर्मन्स वाढते. तसंच हायड्रॉलिक सिस्टीम मध्ये कोणते एक्स्ट्रा कंपोनंट असतात. जास्त मार्काचा चॅप्टर नाही आहे, जास्त मार्क फक्त या 2 चॅप्टरला आहे, पंप आणि कंट्रोल वॉल. ज्यात वेगळे वेगळे टाईपचे पंप शिकायचे, वेगळे वेगळे टाईपचे कंट्रोल वॉल शिकायचे. त्याच्यानंतर बेटा आपले आता जसं मी एक जेसीबी सांगितलं त्याचं हायड्रॉलिक सर्किट काय असेल, मग एखादं दुसरं कंपोनंट जिथं हे प्रॅक्टिकली वापरतात त्याचं सर्किट काय असेल. तर बेटा आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हायड्रॉलिक सर्किट्स आणि न्यूमॅटिक सर्किट्स तुमच्या शेवटच्या चॅप्टर मध्ये शिकून घ्यायचे आहे. आणि हा चॅप्टर सुद्धा तुम्हाला चांगल्या एक मॉडरेट वेटेजचं चॅप्टर आहे. आणि बेटा जवळपास 10 ते 11 वर्ष झाले सब्जेक्ट शिकवता शिकवता कोणत्या कोणत्या स्कीम मध्ये नाही शिकवलं. सगळ्यात पहिले आय जी आता के. बाबांनो सांगतो काही झालं पण याचं सिलेबस बदललं नाही. कसं बदलेल, कारण की कोणत्याही हायड्रॉलिक मध्ये कंपोनंट हेच राहतील. पंप लागेल, मग कंट्रोल वॉल लागेल, मग ऍक्च्युएटर लागेल, आणि हेच तुझे चॅप्टर आहे. म्हणून सांगितलं होतं एकदा फक्त कंपोनंट शिकून घे, तू स्वतः समजून जाशील बेटा का तुझे हे सिलेबस का बरं असाच दिलेला आहे. ठीक आहे बेटा. तर नक्की मी ज्या ज्या गोष्टी सांगितले होते का हो सर तुम्ही पहिले कंपोनंट काय सांगितलं आणि तेच कंपोनंट सर आमचे चॅप्टर्स आहे, तर ही इमेज नेहमी डोक्यात ठेवा जेव्हा तुम्ही IHP चं प्रिपरेशन स्टार्ट करतात. आणि बेटा एक गोष्ट शेवटची सांगतो, पण एकदम काळजीपूर्वक लक्ष द्या बाबांनो. हे बघा जेव्हा तुम्ही फायनल इयरला आहात बेटा, मला सांगा तुम्ही जेव्हा बाहेर मित्राला बर्थडेची किंवा छोटीशी पार्टी देतात ना त्याचं बिल सुद्धा 1000 पेक्षा जास्त निघते बेटा.
तुम्ही कधी पण ऑफलाईन क्लासेस जॉईन केले तर जवळपास एक सब्जेक्टचे तुम्ही 3,000 कमीत कमी वर्स्ट केस मध्ये 3 ते 4,000 फीस पे करतात. इथं बेटा आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप वर तुमच्या 6व्या सेमेस्टरचे सगळे सब्जेक्ट एकदम कमी किमतीत बेटा 800-900 रुपयात आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आणि जेवढी तुम्ही एका सब्जेक्टची ऑफलाईन फीस पे करतात तेवढा एका सब्जेक्टच्या फीस मध्ये आम्ही तुम्हाला सगळे सब्जेक्ट कॉम्बो कोर्स मध्ये प्रोव्हाइड करतो. तर IHP चा जो सब्जेक्ट आहे तो नक्की मी शिकवणार आहे. तोच सब्जेक्ट नाही बेटा, तुमचे जे ओपन इलेक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट दिले आहे दॅट इज अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस अँड एनर्जी मॅनेजमेंट, हे विशाल सर शिकवणार आहे. लेजंड आहे या सब्जेक्ट मध्ये, हे तुम्हाला शिकवतील. त्याच्यानंतर अजून एक जो ओपन इलेक्टिव्ह आहे दॅट इज कोल्ड चेन मॅनेजमेंट, हे सुद्धा आम्ही तुम्हाला शिकवतो आहे. कारण की ओपन इलेक्टिव्ह मध्ये असं थोडी आहे का आम्ही फक्त एक सब्जेक्ट तुमचे दोघही सब्जेक्ट शिकवतो, पण नक्की घेताना हे 2 सब्जेक्ट निवडा बेटा, अजून कोणता दुसरा सब्जेक्ट निवडू नका. ओके. आता त्याच्यानंतर बेटा आता यांचं तर काय, यांचं तर जादू आहे बेटा, काय सांगावं यांच्याबद्दल. विनीत सर शिकवतात तुम्हाला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड युअर क्वालिटी मॅनेजमेंट, हे सब्जेक्ट तुम्हाला विनीत सर शिकवणार आहे. आणि मशीन डिझाईनचा सब्जेक्ट तुम्हाला विनीत सरच शिकवणार आहे, दॅट इज डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट. तर नक्की आपलं विनीत ट्युटोरियलचं ऍप डाउनलोड करा बेटा. कारण की बघा, तुम्ही कोर्स परचेस करा नका करू ते वेगळा प्रश्न आहे, पण नक्की ऍप डाउनलोड करा. कारण की प्रिपरेशन कसं करायचं, मोटिवेशन कधी चालू करायचं आणि डिप्लोमाची सगळी माहिती विनीत सर तर तुम्हाला युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करतात. तर नक्की हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांची मदत करा बेटा. कारण की पुढे जाऊन त्यांचं काही भलं झालं तर तुम्हाला लक्षात ठेवतील का हो भाऊ तू सांगितलं होतं. तर चला बेटा, या लेक्चरला मी आता इथंच कन्क्लूड करतो. नक्की आपलं विनीत ट्युटोरियलचं ऍप डाउनलोड करा आणि याच पद्धतीनं शिकण्यासाठी नक्की आमचा कोर्स तुम्ही परचेस करा. तर चला, काळजी घ्या बेटा.